ओम शांती. आज 2 तारखेचे महावाक्य आपण ऐकत आहोत. बाबांनी आजच्या महावाक्यांमध्ये सांगितलं, गोड मुलांनो, तुम्ही एकमेकांशी खूप खूप प्रेमाने राहिले पाहिजे. कधीही मतभेदात येऊ नये. बाबांनी आज महावाक्यांमध्ये विशेष या गोष्टीवरती भर दिला की आपसात वादविवाद मतभेद होऊ नये यावरती गोड मुलांनी लक्ष द्यावं. आज बाबांनी प्रश्न विचारलेला आहे, प्रत्येक ब्राह्मण मुलाने स्वतःच्या मनाला कोणते प्रश्न विचारले पाहिजे. आपण बाबांचे सर्व बच्चे ब्राह्मण बच्चे आहोत आणि आपण सर्वांनी स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजे. उत्तर, बाबांनी सांगितलं, आपल्या मनाला विचारा की मी ईश्वराच्या अंतःकरणावर किती चढलेलो आहो. ईश्वराच्या अंतःकरणावर चढण्यासाठी योग्य बनलो आहे का. बाबांनी पुन्हा विचारलं, स्वतःला विचारा की माझ्यामध्ये दैवी गुणांची धारणा कितपत आहे, किती टक्केवारी आहे. स्वतःला विचारा. स्वतःला विचारायला हवं की बाबांचं बनल्यानंतर बाबांचा बच्चा ब्राह्मण असूनही ईश्वरीय सेवेमध्ये अडथळा होईल असं कार्य तर मी करत नाही ना. ईश्वरीय सेवेमध्ये विघ्नरूप तर बनत नाही ना. ईश्वरीय सेवेमध्ये अडथळा माझ्यामुळे तर निर्माण होत नाही ना. हे चेक करायला सांगितलं. नंतर बाबांनी सांगितलं, स्वतःला पहा की मी सदैव निरहंकारी राहतो का. कुठल्या प्रकारचा अहंकार तर येत नाही ना. आपण आपसामध्ये एकमताने राहतो का, हे चेक करण्यासाठी सांगितले बाबांनी. आणि शेवटची गोष्ट बाबांनी आज सांगितली, मी सदैव श्रीमताचं पालन करतो का. शिवबाबांनी आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध प्रकारच्या कार्यासाठी कर्मासाठी श्रीमत एक रेषा दिलेली आहे, ओढून दिलेली आहे. तर त्या श्रीमताच्या नुसार मी माझं पालन ठेवते का, कर्म करते का, हे पाहणं आवश्यक आहे. आज महावाक्यांमध्ये गीत आहे, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, मेरी बिगड़ी बनाने वाला कोई और नहीं. ईश्वराशिवाय आपली बिघडलेली अवस्था कुणीही नीट करू शकणार नाही. एक शिव परमात्माच आहेत जे बिघडलेली सर्व अवस्था, दुनियेची अवस्था, मनाची अवस्था, स्थितीची अवस्था, तन मन धनाची अवस्था, बिघडलेली अवस्था नीट करू शकतात. आज परमात्म्याने मुरलीमध्ये विशेष काही पॉइंट्सवरती विशेष ध्यान द्यायला सांगितलं. त्यामध्ये पहिला मुख्य पॉइंट सांगितला की ईश्वरीय कुटुंबातील आपण सर्व ईश्वरीय कुटुंबातले आहोत. ईश्वरीय कुटुंबातील सर्व आत्म्यांना आपसामध्ये प्रेमाने एकतेने राहायचं आहे. शिवबाबांचे आपण सर्व आपसामध्ये भाऊ भाऊ, ईश्वराचे मुलं आपण आपसात भाऊ भाऊ आहेत. तर आपला व्यवहार आपल्याला निरहंकारी ठेवायचा आहे आणि एकतेने राहायचं आहे. आत्मिक भानामध्ये जेव्हा आपण राहू तेव्हा आपल्यामध्ये दैवी गुणांची धारणा आपोआप होईल. दैवी गुण आणावे लागणार नाहीत, त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार नाही. आत्मिक भानामध्ये राहून कर्म करायचे आहे. परमात्मा सांगतात, श्रीमताचे पालन करण्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे पवित्रता. पवित्रतावरती विशेष भर दिला पाहिजे. कारण आपण अनादी आदी रूपामध्ये पण पवित्र होतो आणि संगम युगावर परमात्म्याने पवित्रतेची धारणा मुख्य सांगितलेली आहे. पवित्रता म्हणजे फक्त ब्रह्मचर्य नव्हे. पवित्रता म्हणजे तनाची, मनाची आणि धनाची पवित्रता. पवित्रता म्हणजे ब्रह्मासारखं आचरण. म्हणून संगम युगावर बाबा अपवित्र आत्म्यांना पवित्र बनवतात आणि भविष्यातील स्वर्गाचा वारसा देतात. पवित्रतेचं पर्सेंटेज जर ठीक असेल
तरच आपलं भविष्य पदही ठीक असेल, उंच असेल. आणि म्हणून प्रत्येकाला आपल्या पुरुषार्थानुसार पद मिळणार आहे. आपण सर्वच जण पुरुषार्थ करत आहोत, पण आत्म्याच्या पवित्रतेच्या पर्सेंटेजनुसार, प्रतिशत म्हणा किंवा टक्केवारी म्हणा, त्यानुसारच आपल्याला भविष्य पद प्राप्त होणार आहे. बाबांची आठवण आणि निरंतर सेवा केल्यामुळे आत्मा शुद्ध बनेल आणि हळूहळू पवित्र बनत जाईल. 2 गोष्टीवरती बाबांनी विशेष लक्ष द्यायला सांगितलं. शिवबाबांची आठवण आणि सेवा. आठवण आणि सेवा ही एक मार्ग आहे आत्म्याला शुद्ध पवित्र बनवण्यासाठी. मग परमात्मा धारणेसाठी मुख्य सार सांगतात. धारणेमध्ये परमात्म्याने सांगितलं, बाबांच्या मनावर चढण्यासाठी मन, वाणी आणि कर्म या तिन्ही द्वारे सेवा करा. सेवा करण्याचे 3 मार्ग बाबा सांगतात. मनानी सेवा अर्थात शुभ भावना, शुभ कामना. वाणीनी सेवा म्हणजे एखाद्याला वाणीद्वारे ज्ञान सांगणे, समजवणे. त्यानंतर कर्मानी सेवा अर्थात असे काही श्रेष्ठ कर्म करणे, गुणांचं दान आपल्या कर्माद्वारे व्हावं. ह्या 3ही प्रकारच्या जेव्हा सेवा आपण करू तेव्हा आपण शिवबाबांच्या अंतःकरणावर, मनावर आपोआप चढू. बरोबर त्यामध्ये आपल्याला सावधान राहायचंय आणि ॲक्युरेट कर्म करायचं आहे. आत्म्याच्या भानामध्ये राहून, जुन्या संबंधामध्ये राहून, जुन्या संबंधांना विसरणे हा अभ्यास महत्वाचा आहे. आपसामध्ये खूप प्रेमाने राहायचंय, मतभेद करायचा नाही, परंतु आपसामध्ये व्यवहार करत असताना मन आणि बुद्धी देहधाऱ्यांमध्ये अडकवायची नाही. निराकार परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहायचं आहे. त्यानंतर बाबांनी वरदानमध्ये सांगितलं. परमात्मा वरदानामध्ये सांगतात, विश्व परिवर्तनाच्या श्रेष्ठ कार्यात आपले सहाय्य देणारे कार्य करून महान आत्मा बना. वरदान मिळालेलं आहे, महान आत्मा बना. महान आत्मा बनण्यासाठी उपाय सांगितलेला आहे. विश्व परिवर्तनाच्या कार्यात श्रेष्ठ कार्य चालू आहे विश्व परिवर्तनाचं, त्या कार्यामध्ये आपला सहयोगाचा हात देणे. जसे एखादी स्वादिष्ट गोष्ट बनवायची असेल, स्वादिष्ट वस्तू बनवायची असेल, तर त्यामध्ये सर्व गोष्टींचं योग्य प्रमाण आवश्यक असतं. जर प्रमाण चुकलं तर ती गोष्ट स्वादिष्ट बनत नाही. ती वस्तू, ती खाण्याचा पदार्थ स्वादिष्ट बनत नाही. तसं विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये सर्वांचा सहयोग जरुरी आहे. कुणीही त्यामध्ये कनिष्ठ अथवा उच्च नाही. सर्वांच्या सहयोगाने हे विश्व परिवर्तनाचं कार्य संपन्न होणार आहे. आणि त्यामुळे मी श्रेष्ठ आत्मा आहे ही स्मृती ठेवून श्रेष्ठ कार्यामध्ये आपल्याला सहयोगी बनायचं आहे. श्रेष्ठ आत्मा आहेत म्हणून आपल्या कार्याचे मूल्य ओळखा. आपण जे कार्य करतोय त्याचं मूल्य आपणच स्वतः ओळखलं पाहिजे. आणि जितके महान आहात तेवढेच निर्मळ बनण्याचा प्रयत्न करा. कारण कार्य महान आहे, तर निर्मळ अर्थात निर्माण स्वभाव, अंतःकरण स्वच्छ, व्यवहार स्पष्ट, या गोष्टीवरती परमात्मा आपल्याला लक्ष द्यायला सांगतायत. आजचा सुविचार आहे, आपली नजर सरळ ठेवा, स्पष्ट ठेवा, सरळ स्वभाव, तर कार्य पण सहज होईल, सरळ होईल. कार्यामध्ये सफलता सहज पाहिजे असेल तर स्वभावाला सरळ बनवायचं. आज अव्यक्त इशारामध्ये परमात्मा सांगतात, स्वतःला जीवनमुक्त स्थितीपर्यंत पोहोचवायचं असेल तर जो वेळ आज चालू आहे, परिस्थिती नाजूक होत जात आहे, या नाजूक परिस्थितीमध्ये वायुमंडल दूषित होत आहे, अशा वातावरणामध्ये सूक्ष्म बंधनातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. वरील बंधन आहेत, परंतु मध्ये सूक्ष्म बंधन आहेत मनाचे.
त्या मनाच्या बंधनातून मुक्त व्हाल तर जीवनमुक्त स्थितीचा अनुभव सहज करू शकाल. तर आजच्या मुरलीचा टोटल सार असा आहे की आपल्याला एकमत होऊन राहायचं आहे, एकमेकांशी प्रेमाने वागायचं आहे, वारंवार स्वतःची चेकिंग करायची आहे. चेकिंग मध्ये आपल्याला पाहायचं आहे की मी ईश्वराच्या अंतःकरणावर किती चढलो, दैवी गुणांना किती धारण केलं, मी निरहंकारी किती आहे, परमात्म्याच्या श्रीमतानुसार किती चालत आहे, आणि पवित्रतेची टक्केवारी चेक करायची आहे. आणि विश्व परिवर्तनाच्या कार्यात आपल्याला सहयोगी बनायचं आहे. श्रेष्ठ कार्यामध्ये राहण्यासाठी श्रेष्ठ स्मृती ठेवायची आहे. या सर्व गोष्टींवरती बाबांनी आज आपल्याला विशेष प्रकाश टाकला. पुन्हा आपण उद्या मुरली ऐकून आहोत. आजची मुरली इथे संपन्न होते. याला आज दिवसभर चिंतन मध्ये आपल्याला आणायचं आहे. ओम शांती.